मी पाटील श्रीहरी महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी या विषयावर आज पुन्हा एकदा मत मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे ती अनेक गोरगरीब मुलांना शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम, म्हणजे जसं की तमसो ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करण्यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त ठरली असून अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळण्याचं काम ही योजना करत आहे। ही योजना मला एका नंदादीपासारखी भासत आहे, जी कायम तेवत आहे आणि अनेकांच्या आयुष्यात स्वतः महाराष्ट्र शासन याच्यामध्ये तेल किंवा वात म्हणून जे पैशाच्या आर्थिक स्वरूपाची मदत करते त्यानुसार ते अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। या योजनेमध्ये अनेक प्रकारे अनेक घटकांचा विचार करून योग्य असे प्रत्येक घटकाला साजेशी एक नवीन योजना याच्यामध्ये राबवण्यात आलेली आहे। त्यामध्ये पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना तसेच अनेक भरपूर योजना यामध्ये आहेत। बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी बांधकाम विभाग स्कॉलरशिप योजना, अशा अनेक योजना याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या आहेत। या योजनांचा अनेक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासन व प्रशासन यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। या योजनेमधून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचं शैक्षणिक जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना त्यांच्या स्वप्न बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात मोलाची मदत झालेली आपल्याला दिसून येते। संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे जे कारंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवती त्याची जाणावा, या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजलेल्या लोकांना विद्यार्थ्यांना एक नवीन आशेचा किरण देऊन आर्थिक स्वरूपात मदत करून महाराष्ट्र शासन जी त्यांच्या स्वप्नांना बळकटी देण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तर गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न करते, हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे। या योजनांमधून अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहेत। अनेक जण त्यांची ड्रीम लाईफ जगताना आपल्याला दिसत आहेत, तर काही विद्यार्थी त्यांच्या स्वप्नाच्या वाटेवर चालताना दिसत आहेत। मित्रांनो, ह्या आपल्याला फक्त माहीत असणाऱ्या थोड्याच योजना आहेत। महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती योजना ही खूप मोठी व्यापक संकल्पना आहे। यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे। प्रत्येक घटकासाठी एक नवीन योजना आहे। लोकांचा, लोकवाट्याचा व विविध घटकातील आणि विविध जाती जमातीतील धर्मातील विद्यार्थ्यांचा यामध्ये पूर्णपणे सर्वसमावेशक असा विचार करून ही योजना बनवलेली आहे। या योजनेमधून अनेकांनी आपले स्वप्न पूर्ण केलेच आहेत, तर काही जणांनी या महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमधून महाराष्ट्राचं, देशाचं नाव मोठं करण्याचं काम केलं आहे। ही योजना अशाच प्रकारे अविरतपणे चालत राहण्यासाठी प्रशासनही तितक्याच जबाबदारीने ही योजनेची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंदणी असो, त्याची पडताळणी असो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, या सर्व गोष्टी एकदम निष्पक्षपणाने होताना दिसतात आणि त्या विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत ही त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होताना दिसते। पण काही योजना आज या अशा आहेत ज्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकून पडलेल्या दिसतात, जिथे नको ती लोक, म्हणजे ज्यांचं उत्पन्न सरासरीपेक्षा बसवलेल्या निष्कर्षापेक्षा खूप जास्त आहे, असे लोकसुद्धा या योजनांचा लाभ घेताना दिसत आहेत। त्यामुळे जे खरंच तळागाळातील लोक, अगदी गरजू विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ते याच्यापासून वंचित राहताना दिसत आहेत। तर सरकारने याकडेही थोडंसं लक्ष द्यावं अशी सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे। तसेच अशा अनेक योजना महाराष्ट्र शासन यापुढे राबविल आणि अनेक विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देईल, त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद देईल अशी आशा व्यक्त करतो। अंधाराकडून उजेडाकडे नेण्याचा जो मार्ग आहे हे अगदी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार एक अगदी पुण्याचं काम आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी राज्यघटना लिहिली, पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी स्कॉलरशिप दिली होती। तोच वाटा, तीच शिकवण महाराष्ट्र शासनाने उचलून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत आज महाराष्ट्र शासन ही त्याच मोठ्या मनानं सर्व विद्यार्थ्यांना हे आर्थिक मदत करत आहे स्कॉलरशिपच्या योजनेअंतर्गत। आणि अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्यासाठी, तसेच महात्मा फुले आणि जे काही आपले मोठे नेते आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी आणि एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी मदत करत आहे। अशा अनेक योजना आहेत ज्या आजही तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत। काल परवाच एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये एका मुलाने तळागाळातल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या काही अशा शाळा शोधल्या जिथे पट 1 ते 2 विद्यार्थ्यांचा पट आहे, पण ते विद्यार्थी जागतिक स्तरावरच्या, म्हणजे जपानी, फ्रान्स अशा
फ्रेंच अशा भाषा बोलताना आपल्याला दिसत आहेत. तर या सर्व गोष्टींचा आणि या बाबींचा महाराष्ट्र शासनाने आणखीन खोलवर जाऊन अभ्यास करावा, तसेच प्रशासनानेही याच्याकडे लक्ष द्यावे. ज्या मराठी शाळा बंद होताना दिसत आहेत त्या शाळांना सुद्धा अशा स्कॉलरशिपच्या माध्यमातून आणि अशाच दुसऱ्या योजना आखून मराठी ज्या बंद पडणाऱ्या शाळा आहेत त्याकडेही लक्ष वेधलं जावं. कारण मराठी अभिजात झाली आहे आणि आपली मराठी, आपली महाराष्ट्र आणि आपली मराठी मायबोली याच्यामधून जो विद्यार्थी शिकून तावून सुलाखून निघेल तो महाराष्ट्राचं नाव नक्कीच देश पातळीवर आणि जगाच्या समोर करेल, यात कोणतीही दुमत नाही. या ज्या योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांना थेट फायदा होत आहे, तर काही विद्यार्थ्यांना या योजनांसाठी खूप वाट पाहावी लागत आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने थोडासा विचार करून काही निष्कर्ष ठरवावेत असे मला वाटते. कारण काही विद्यार्थ्यांना जो पैसे मिळणार आहेत किंवा पैशाचा हप्ता मिळणार आहे तो निश्चित नसल्यामुळे त्यांना पुढे ज्या गोष्टी डील करायच्या आहेत त्यासाठी खूप अडचणी येताना दिसत आहेत किंवा कर्ज काढताना ते विद्यार्थी सर्रास दिसत आहेत आणि त्या कर्जाखालीच ही स्कॉलरशिप पूर्ण त्याच्या व्याजामध्येच संपून जाताना दिसत आहे. त्यामुळे एक निष्कर्ष ठरवावा, एक क्रायटेरिया ठरवावा आणि त्या अंतर्गत की यावेळेस इतकं बजेट आणि यावेळेस इतकं बजेट पडेल, जेणेकरून ते कॉलेज, शाळा, महाविद्यालय या सर्वांना आणि विद्यार्थ्यांना हे सर्वांच्या सोयीचं होईल. असं मी फक्त प्रशासनाला सुचवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी या गोष्टीवर थोडासा विचार करावा. तसेच अनेक स्कॉलरशिप योजना आहेत ज्या आजही तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून व्यापक पद्धतीने शासनाने काम करावे. तसेच या योजना पोहोचवण्यासाठी अनेक NGO ही झटत आहेत. त्या NGOचंही सर्वप्रथम आभार. त्यांनीही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असूनही गव्हर्नमेंटच्या सर्व फॅसिलिटीज गोरगरीब जनतेला मिळावेत यासाठी ते जे काम करत आहेत ते अगदी कौतुकास्पद आहे. त्यांच्या हातून हे काम असेच व्हावे व तळागाळातील जो विद्यार्थी आहे जो खूप मोठे लक्ष ठेवतो पण पैशाअभावी त्याला कुठेतरी गुन्हेगारीकडे किंवा मग कामधंद्याकडे वळावे लागत आहे शिक्षण सोडून, तरी कोणीही शिक्षणाच्या या गंगेतून बाहेर न पडता प्रत्येकाने शिक्षण घ्यावे. तसेच सुसंस्कृत राज्य घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा. एवढंच मी सांगतो. धन्यवाद.